नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना एक रकमी 1,00,000 रुपयापर्यंतचा लाभ मिळणार असे मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडीफार माहिती घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे, त्यावर प्रेस करा आणि सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवू शकेल। चला सुरू करूया मग आजच्या व्हिडिओला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे 1 एप्रिल 2022 पासूनच्या सुमारे 5,605 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ मिळणार आहे। त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 1,00,000 रुपयापर्यंत, तर जर मिनी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस असेल यांना प्रत्येकी 75,000 रुपयापर्यंत हा लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक 1 एप्रिल 2022 पासून ते त्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एक रकमी लाभ एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यास 25 फरवरी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक 30 एप्रिल 2014 मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास व याकरता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्यांना शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक रकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल, असे देखील अदिती तटकरे यांनी यावेळी सांगितलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। तुम्हाला कशा प्रकारे वाटला मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळू शकता। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व जवळपासच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती लवकरात लवकर पोहोचेल। तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे, त्यावर प्रेस करा आणि सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारचे जे व्हिडिओज आहे मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवू शकेल। चला तर मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये।